जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 14वा. अखंड ध्यान नाम. समास 3. कवित्व कळा निरूपण नाम. श्रीराम समर्थ. कवित्व शब्द सुमनमाळा, अर्थ परिमळ आगळा, तेने संत षटपद कुळा, आनंद होय. म्हणजे समर्थ म्हणतायत की कवित्व म्हणजे शब्दरूपी फुलांची माळ असून त्याचा अर्थ म्हणजे त्या फुलांचा आगळा वेगळा सुगंध होय. त्याच्या योगे संतरूपी भुंग्याच्या कुळाला आनंद होतो. पहा, आपण हा दशक 14वा म्हणजे अखंड ध्यान नाम आणि त्यातील समास 3 कवित्व कळा निरूपण नाम हा समास आपण पाहत आहोत. अखंड ध्यान नामाची एका साधकाच्या जीवनातील व्यक्त स्थिती कशी असते याविषयीचं चिंतन या दशकातून करायला आपण सुरुवात केली. भगवंताच्या दशावताराप्रमाणे साधकाची अंतरंगाची स्थिती 10 वेगवेगळ्या प्रकारात समर्थांनी या दशकात विशद केलेली आहे. अखंड ध्यानात भगवंताच्या नित्य स्मरणात असणारा साधक अत्यंत निस्पृह असतो. जगाकडून तो कधी ओसाळला जात नाही. दृश्यामध्ये तो अडकून पडत नाही. भगवंताच्या भरवशावर तो कायम राहत असतो. त्याच्या निस्पृहतेची उच्च कोटीची अवस्था म्हणजे भिक्षा. अखंड ध्यान नामानं येणारी निस्पृहता आणि भिक्षा पद्धतीचं महत्त्व समजावून दिल्यानंतर समर्थ आपल्याला उत्तम पुरुषाच्या कवित्व कलेचं कौतुक सांगत आहेत. 11व्या भीम दशकामध्ये अभ्यासलेल्या महंतांच्या लक्षणांवरून आपल्या मनात समर्थांना अभिप्रेत असलेला महंत कसा असावा याविषयी एक प्रतिमा तयार झालेली असते. असा महंत प्रपंचापासून फटकून वागणारा, आर्सिक जीवनातील रसास्वादांचा तिटकारा असणारा, वृक्षतेनं जीवन जगणारा असावा असं आपल्याला उगीचच वाटू लागतं. आजूबाजूला भगवंतानं निर्माण केलेल्या सुंदर सृष्टीत नित्य नवनीत आविष्कार घडत असताना आपण मात्र कडू औषध प्यायल्यासारखा चेहरा करून दिवस कसेबसे ढकलावेत, जीवनातील गोडी चाखूच नये असं समर्थांना वाटतंय का? तर तसं बिलकुलही नाही. पहा, सद्गुरू म्हणतायत की प्रपंच जरी अशाश्वत असला, मिथ्या असला तरी तो संपूर्णपणे टाकाऊ अजिबात नाही. या मागचा भावार्थ असा आहे की प्रपंचात राहून त्यातील विविध रसांचा मनापासून आस्वाद घ्यावा, पण त्यात गुंतून पडू नये. त्यातील कशाचीही मनाला चटक लागू देऊ नये. प्रपंचापासून कायम सुखच मिळेल अशी आस धरून बसण्यातच आपली चूक होते. हे समजावताना सद्गुरूंनी एक छान उदाहरण दिलेलं आहे. तर ते म्हणतात की आपण ज्या वेळेस भाकरी करतो, भाकरी करताना त्यात मीठ किती घालायचं तर चवीपुरतं. जर एखाद्याला मीठ जास्त खायची सवय असते तर तो आपल्या चवीप्रमाणे किंवा आपल्या सवयीप्रमाणे तो कमी जास्त मीठ घेऊ शकतो. ती गोष्ट वेगळी आहे. पण भाकरी किंवा भाजी बनवणाऱ्यांनी मग मिठाचीच भाकरी किंवा मिठाचीच भाजी बनवायची का? तर नाही. आपण तसं करतो का? तर नाही. त्याचप्रमाणे परमार्थात प्रपंचाची गरज मिठाइतकीच अतिशय अल्प अशी असते. पण आपलं नेमकं उलट होतं. आपण मिठाचीच भाकरी करायला जातो. असं होऊ देऊ नये. समर्थ सद्गुरू म्हणतात किंवा इतर कोणतेही संत प्रपंच सोडून परमार्थ करा असं त्यांनी कधीही सांगितलेलं नाही. प्रपंचाचा ते दुस्वास कधीही करत नाहीत. जीवनातील 9 रसांचं त्यांना मुळीच वावडं नसतं. समर्थांचा महंत पहा, त्याचा स्वतःचा असा प्रपंच नसतो. निस्पृह वृत्तीनं
भिक्षा मागून तो उदरभरण करत असतो. पण भगवंताविषयीच्या आत्यंतिक प्रेमानं, भूत मात्रांवरील वात्सल्यानं, जीवनाच्या सौंदर्यानं, कलेविषयी असलेल्या आपुलकीनं रसरसलेलं, नवरसांनी ओतप्रोत भरलेलं हृदय एका महंताशिवाय दुसऱ्या कोणाचं असूच शकत नाही. परमार्थिक पुढारी असा असू शकतो हे आपल्याला खरं वाटणार नाही. उदाहरणच द्यायचं झालं तर समर्थांचीच करुणाष्टकं घ्या. किती कारुण्यभाव त्यामध्ये भरून उरलाय. ती म्हणताना डोळ्यातून कधी अश्रू ओघळू लागतात तेही कळत नाही. सद्गुरू म्हणतात, भगवंताला आळवताना आपल्या डोळ्यांना जर पाणी आलं तर भगवंतालाही अश्रू अनावर होतात. करुण रसाचा अखंड पाझर हे समर्थांच्या काव्याचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणता येईल. त्यांचे अभंग, त्यातील शब्द, त्यातून प्रगटणारी भावोत्कटता काव्याचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणता येईल. त्यांचे अभंग, त्यातील शब्द, त्यातून प्रगटणारी भावोत्कटता आपल्याला केवळ शब्दातून समजणार नाही. संतांची आर्तता, भगवंताप्रती असणाऱ्या प्रेमाची अंतरंगात थुईथुई उडणारी कारंजी, आत्मानंदाच्या डोहामध्ये सतत डुंबणारं त्यांचं मन, या सर्वांचा परिपाक त्यांच्या काव्यातून, अभंगातून झरझर वाहत असतो. म्हणूनच तर आज इतकी वर्ष लोटूनही संत ज्ञानेश्वरांचे, एकनाथ महाराजांचे, तुकाराम महाराजांचे, श्री समर्थांचे अभंग आजही भक्तीचे मळे फुलवतात. समर्थांसारखे काही संत भले लंगोटीवर असतील, श्री तुकाराम महाराजांसारखे काही संत अत्यंत हालाकीचं जीवन जगले असतील, पण त्यांच्या भगवंत प्रेमाची सर कशालाच येणार नाही. देहानं ते जीवनरसाच्या आस्वादापासून कदाचित दूर असतील, पण अंतर्यामी ते जीवनाच्या प्रत्येक रसाशी समरस असतात. संतांच्या काव्याची अशी गर्भश्रीमंती आजच्या नवकवींनी समजून घ्यावी अशीच आहे. बघा, जगद्गुरू शंकराचार्यांच्या जीवनातील एक प्रसंग या ठिकाणी आपल्याला सांगावासा वाटतो. ठिकठिकाणी ते वेदात चर्चा करण्यासाठी जायचे, जिज्ञासूंचं शंका निरसन करायचे, हिंदूंना एकत्र करून कर्मकांडामागील शास्त्रार्थ समजून द्यायचे. एकदा अशाच एका तत्त्वचर्चेमध्ये त्यांनी एका विद्वानाचा बौद्धिक पाडाव केला, पण त्याची पत्नी काही केल्या तो पराभव मान्य करायला तयार न होईना. चर्चेत ती स्वतः पराभूत झाली तर शंकराचार्यांना शरण जाऊ असा हेका तिनं कायम ठेवला. शिवाय चर्चेचा विषय ठरवण्याचं स्वातंत्र्य तिला पाहिजे होतं. विचार करून मोठ्या धाडसानं तिनं शंकराचार्यांपुढं कामशास्त्रावर चर्चा करण्याचा प्रस्ताव ठेवला. शंकराचार्य आजन्म ब्रह्मचारी होते. काम वासना त्यांच्या मनालाही कधी शिवलेली नसेल आणि त्याच विषयावर त्यांना चर्चा करण्याचं आव्हान मिळालं. त्यांनी त्या स्त्रीला हर प्रकारे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण ती काही केल्या ऐकत नव्हती. मग त्यांनी काही काळाची मुदत मागून घेतली. संत कधी स्वतःचं अधःपतन करून घेत नाहीत, पण त्यांचं सामर्थ्य किती अचाट असतं याची एक चुणूक या प्रसंगातून आपल्या ध्यानी येईल. नेमक्या त्याच वेळी त्या राज्याचा राजा अकाली मरण पावला. शंकराचार्यांनी योग सामर्थ्यानं परकाया प्रवेश करून त्या राजाचा मृतदेह पुनर्जीवित केला आणि त्या देहाच्या आधारे कामशास्त्राचा अभ्यास केला आणि नंतर त्या स्त्रीच्या कामशास्त्रांवरील चर्चेला, प्रश्नांना ते सामोरे गेले. इतकंच नव्हे तर त्या चर्चेमध्ये तिला हार पत्करावी लागली. सांगण्याचा मुद्दा असा आहे की संत जीवनाच्या सर्व अंगांचा आस्वाद घेतात, पण त्याच वेळी आतून ते त्यापासून अलिप्त असतात.
वृत्तीची उदासीनता, वैराग्य ते सांभाळून असतात. त्यामुळं संतांच्या जीवनात काव्याविष्कार झालेला दिसून येतो. त्यांची वाणी ही रसाळ अभंगवाणी बनते. अशा परमार्थप्रवण उत्तम पुरुषाचं अंतःकरण अतिसूक्ष्म, तरल, हलकं असतं. त्यांचं संवेदनशील मन जीवनातील बारीक सारीक सौंदर्य अलगद टिपत असतं. त्यांच्या प्रतिभेला घुमारे फुटून त्यांचे अनुभव भावपूर्ण शब्दात व्यक्त होत असतात. त्यांच्या शब्दांना कस्तुरी समान सुगंध प्राप्त होतो. असे प्रतिभासंपन्न सत्पुरुष शारदा मातेच्या कृपा प्रसादानं कवित्वाचा आनंद लुटत असतात. त्याविषयी त्यांना वेगळं असं काही करावं किंवा सांगावं लागतच नाही. काव्यातूनच ते भगवंताची पूजा बांधत असतात. म्हणूनच समर्थ या समासाच्या सुरुवातीलाच म्हणतायत, श्रीराम समर्थ, कवित्व शब्द सुमनमाळा, अर्थ परिमळ आगळा, तेने संत शट पदकुळा आनंद होय. म्हणजे शब्दांच्या सुमनमाळा म्हणजे काय, तर शब्दांच्या सुमनमाळा म्हणजे काव्य. त्या काव्यातील सुंदर अर्थ म्हणजे शब्दांचा सुगंध, शब्दांमधून निघणारा परिमळ. भुंगा फुलाभोवती भिरभिर फिरवा, तसं ते शब्द सुमनांभोवती भिरभिरत त्यातील मकरंदाचा यथेच्छ असा आनंद लुटत असतात. त्या योगे विश्राम पावत असतात. गोस्वामी तुलसीदास रामचरितमानस या काव्यरचनेचा उद्देश शांत व सुखाय. तुलसी रघुनाथ गाथा म्हणजेच स्वसुखासाठी असा सांगतात. सामान्य मनुष्य त्यातील शब्दांचा अर्थ लावू शकतो, पण गुरुकृपेनं जेव्हा त्या शब्दांच्या लक्षांशामध्ये जाऊ लागतो, तेव्हा मात्र त्या शब्दांतील परिमळ मोहवून टाकू लागतो, मनाला विश्रांती प्रदान करू लागतो. संतांचं काव्य हे त्यांच्या भावोत्कट अवस्थेतून प्रसवलेलं असतं. त्यामागं समाज सुधारणेचा उद्देश नसतो. अशा काव्यातील शब्द म्हणजे सुवासिक फुलच. संतांचे शब्द जसजसे व्यक्त होत गेले तसतसा त्यांच्या शब्दांचा घमघमाट चारी बाजूला पसरत गेला. त्यामुळं संतांचं हृदय तर संतोष पावतंच, पण जनमनही सुखावतं. स्वसुखासाठी झालेल्या संतांच्या अशा रचनांमधून, त्यातील चिंतनामधून समाज घडतो, मानवाचा उद्धार होतो. भगवंताची आराधना करण्यासाठी निरंतर सुगंधित, अखंड टवटवीत अशा शब्दसुमनांच्या माळा संत भगवंतचरणी अर्पण करून त्यांचं प्रेम संपादन करत असतात. हेच कवित्वाचं महात्म्य आहे. मग आता प्रश्न असा येऊ शकतो की संत किंवा इतर कवी यांच्या काव्यात फरकतो काय? कवी देखील अनेक सुंदर सुंदर काव्यरचना करतात. सृष्टी सौंदर्य, प्रेमभाव, विचारांचे कंगोरे इत्यादी गोष्टी त्यांच्या काव्यातून खूप नेटकेप्रमाणे व्यक्त होत असतात. शिवाय सद्यस्थितीतील घडामोडी, विचार प्रवाह, सामाजिक प्रश्न अशा विषयांवरही कविता केल्या जातात. मात्र अशा रचना अजरामर होत नाहीत. त्या कवितांमधील शब्दांचं सामर्थ्य चिरकाल टिकणारं नसतं. या उलट ज्ञानेश्वरी, नाथ भागवत, तुकाराम गाथा, दासबोध या काव्यरचना कालातीत आहेत. काय कारण असावं असं होण्यामागं? याचं उत्तर आपल्याला पुढच्याच ओवीत सापडतं. समर्थ म्हणतात, ऐसी माळा अंतःकरणी, गुंफून पूजा रामचरणी, ओंकार तंत अखंडपणी, खंडूच नये. पहा, अशी शब्दरूपी सुमनांची माळ अंतःकरणात गुंफून ती रामचरणी अर्पण करावी. मात्र त्यातील ओंकाररूपी तंतू अखंड राहील, तो तुटणार नाही, याची काळजी घ्यावी. बघा, मोगऱ्याचं एक फूल माठात टाकलं तर माठातील सगळं पाणी सुगंधित होतं.
संत तर शब्दसुमनांची माळा मनोमन गुंफून ती आत्मारामास अर्पण करतात. त्यांची ही शब्दांची आराधना आत्मसन्मुख असते. लौकिकाची कुठलीच आस त्यांना नसते. त्यांचे शब्द अत्यंत भावपूर्ण असतात, कारण त्यांची ओंकाराशी असलेली नाळ तुटलेली नसते. सर्व शब्दांचं मूळ आहे ओंकार. परावाणी तिथं वास करत असते. ही परावाणी जेव्हा मनातील भाव धारण करते तेव्हा ती पश्यंती होते. पश्यंतीमध्ये शब्दांना सुगंध म्हणजेच सुंदर अर्थ प्राप्त होतो आणि तो मध्यमेपर्यंत येतो. तिथं त्याला शब्दांचं बाह्य रूप प्राप्त होऊन तो वैखरीतून व्यक्त होतो. जसं पाकामध्ये मुरलेली बुंदी गोलाकार वळली जाऊन तिचा लाडू तयार होतो, तसं परावाणीतील स्फूर्ती पश्यंतीमध्ये येऊन भाव त्यात मुरतो आणि मध्यमेत शब्दरूप धारण करून ती गोड वचनं संतमुखातून आनंदाचं शिंपण करू लागतात. त्यामुळं संतांची अभंगवाणी ही सदैव प्रफुल्लित असणारी असते, चिरकाल टिकणारी असते आणि त्यामागचं मुख्य तत्त्व म्हणजे अभंग ओंकाराशी अखंड जोडलेले असतात. ओंकार तंतूंशी संलग्न अशी संतांची एकतारी कवित्वाच्या माध्यमातून समाज मनाला कसं डोलवीत राहते याचं चिंतन आपण पुढच्या 3 टप्प्यामध्ये पाहणार आहोत. भगवंताविषयी मनात ओतप्रोत प्रेम उत्पन्न करणाऱ्या संतांच्या कवित्व कलेचा गौरव समर्थ या समासात करत आहेत. शब्दसुमनांच्या आधारे एक निस्पृह करत असलेली भगवंताची आराधना आणि त्यातून दरवळत असलेला परिमळ आपण अनुभवत आहोत. संत तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे कमुदिनी काय जाणे परिमळ भ्रमर सकळ भोगीत असे. म्हणजे संतरूपी भ्रमर शब्दफुलांवर बसून कवित्वरूपी मकरंद चाकत असतात. मुळात स्वतःच्या आनंदासाठी केलेल्या अशा काव्यांजलीतून समाज उद्धरून जात असतो आणि हे वर्षानुवर्ष घडत आलेलं आहे. कारण संतांचं साहित्य, त्यांची कविता ही ओंकाराशी जोडलेली असते. परावाणीत उत्पन्न झालेला भाव पश्यंतीमध्ये अर्थाकार धारण करतो. त्याला मध्यमेमध्ये स्थूल रूप मिळतं आणि वैखरीतून तो शब्द व्यक्त होतो. अंतरंगातील भावार्थ व्यक्त करणाऱ्या या साखळीला जेव्हा अहंकार रूपी कात्री लागते तेव्हा ओंकार तंतू तुटतो. मीपणा, माझं काव्य या भ्रमात अडकल्यामुळं शब्दसाखळी तुटते. बुद्धीचा वारा लागल्यामुळं काव्यातील मूळ स्फुरणरूपी कवित्वच उडून जातं. सुमारे 700 वर्षांपूर्वीचे श्री ज्ञानदेवांचे अभंग विरहिणी पसायदान आजही गायलं जातं, चिंतलं जातं. पण अगदी 10-20 वर्षापूर्वीची गाणी कविता मात्र धडपणाने आठवीत देखील नाहीत. याचं कारण अशा सामान्य कवितांचा ओंकार तंतू तुटलेला असतो. संतांच्या काव्याला मीपणाचा अजिबातही स्पर्श नसतो. संत सहज बोलतात. त्यांची काव्य निर्मितीही तितकीच सहजपणे होते. परावाणीतील उत्स्फूर्तता थेट वैखरीतून शब्दाकार होते. संतांच्या अशा काव्याची प्रधान वैशिष्ट्य समर्थ पुढच्या ओव्यांमधून सांगत आहेत. समर्थ म्हणतात, परोपकार करणे, कवित्व अगत्य करणे, तया कवित्वाची लक्षणे बोलिजेती. म्हणजे परोपकारासाठी कवित्व अगत्याने करावे. असे परोपकारी कवित्व कसे असते त्याची लक्षणे आता सांगितली जातील. जेने घडे भगवत भक्ती, जेने घडे विरक्ती, ऐसिया कवित्वाची युक्ती आधी वाढवावी. म्हणजे
ज्या योगे भगवत भक्ती घडेल, विरक्ती घडेल अशा कवित्वाची निर्मिती व्हावी म्हणून जे उपाय करणे जरूर आहेत ते आधी करावेत. क्रियेविन शब्दज्ञान तया न मानिती सज्जन, म्हणून देव प्रसन्न अनुतापे करावा. म्हणजे क्रियेशिवायच्या शब्दज्ञानाला सज्जन लोक महत्त्व देत नाहीत, म्हणून आधी अनुतापाने देवाला प्रसन्न करून घ्यावे. पहा, आताचा एखादा कवी म्हणजे या काळातला एखादा कवी कला शाखेची पदवी घेतो किंवा ग्रॅज्युएट होतो, अनेक पुस्तकं वाचतो, कविता संग्रह वाचतो, त्याच्यावर मनन चिंतन करून तो स्वतःची काव्यनिर्मिती करतो किंवा खूप कविता निर्माण करेल. अहो, अशा पद्धतीने जर संत ज्ञानोबा महाराज आणि संत तुकाराम महाराजांची अभंग रचना त्यांनी जर केल्या असत्या तर त्यांना हा जन्म काय, पुढचे कित्येक जन्म अपुरे पडले असते. संत तुकाराम महाराज तर प्रसंगानुरूप त्यांच्या अंतरंगात असणारी भगवंताविषयीची तळमळ सुगम शब्दात व्यक्त करायचे. संतांनी ही युक्ती कशी काय साधली असेल? पहा, सामान्य कवी शब्दांच्या जंजाळात गुरफटतो. शब्दांची त्यांनी अनेकदा कित्येकदा अनुभूती घेतलेलीच नसते. त्याचे शब्द उपऱ्यासारखे वाटतात. संतांच्या अभंगातील शब्द मात्र थेट काळजाला भिडतात, कारण त्यांचं काव्य रोकड्या अनुभवावर बेतलेलं असतं. त्यांनी जो अनुताप भोगलेला असतो त्याचं ते प्रगटीकरण असतं. अनुदिनी अनुतापे तापलो रामराया, परम दीन दयाळा निरसी मोहमाया. समर्थांनी सहन केलेला हा अनुताप त्यांच्या कवित्वाचा प्राण आहे. अनुतापाला भगवंताकडे वळवण्याची कला संतांना अवगत असते. त्यामुळं संतांचं काव्य चिरकाळ टिकणारं असतं, समाज मनाला भिडणारं असतं. इतर कवींचं म्हणाल तर एक तर त्यांच्या काव्याची ओंकाराशी नाळ तुटलेली असते, शिवाय लोकांनी वाहवा करावी, चांगलं मानधन मिळावं अशा उद्देशानं त्यांची कविता तयार होते. त्यांचं काव्य अनुतापातून जन्मलेलं नसतं. अनुतापातून जन्मलेलं नसल्यामुळं ते अल्पायुषी ठरतं. म्हणून संतांच्या काव्याला समर्थांनी फार छान आणि समर्पक शब्द वापरलाय. प्रासादिक ते पुढे म्हणतात, देवाचे न प्रसन्नपणे जे जे घडे बोलणे, ते ते अत्यंत श्लाघ्यवाने. या नाव प्रासादिक म्हणजे देवाच्या प्रसन्नतेने त्याच्या कृपेने जे जे बोलले जाते ते अत्यंत प्रशंसनीय असते, त्याला प्रासादिक नाव आहे. पहा, संतांच्या रचना मनाला भावतात, प्रसन्न करतात, विश्राम देतात. देवाला प्रसन्न करून जे जे शब्द स्फुरतात ते संतांच्या रसाळ वाणीतून सहजपणे बाहेर पडतात. त्यात बुद्धीची कवायत नसते. सहज बोलणे, हितोपदेश हेच त्यांचं वाचासूत्र असतं. मग ते गद्य असो किंवा पद्य असो, संवाद असो किंवा तत्त्वचिंतन असो, ते सर्वांच्या मनाला तोषवणारं असतं. भगवंतानं गीतेत जे तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे तेच संत त्यांच्या वचनांतून अभंगातून सांगत असतात. म्हणजेच भगवंताचं जणू उद्दिष्टच प्रसाद म्हणून समाजासमोर ठेवतात. म्हणूनच समर्थ त्याला प्रासादिक असं म्हणतात. इतर कवींचं साहित्य द्वैतानं भारित असतं. कवित्वाचे प्रकार सांगताना समर्थ पुढे लिहितात, धीट पाठ प्रासादिक ऐसे बोलती अनेक, तरी हा त्रिविध विवेक बोलिजेल. म्हणजे धीट, पाठ आणि प्रासादिक असे काव्याचे 3 प्रकार अनेक जण सांगतात. या 3 प्रकारांबद्दल या ठिकाणी विचार सांगितला जाईल. धीट म्हणजे धीटपणे केले, जे जे आपुल्या मनास आले, बळेची कवित्व रचले, या नाव धीट बोलिजे. म्हणजे
धीट म्हणजे जे जे आपल्या मनात आले त्यावर बळेच धीटपणे जे कवित्व रचले जाते त्याला धीट हे नाव दिले जाते. पाठ म्हणजे पाठांतर, बहुत पाहिले ग्रंथांतर, तया सारिका उतार आपणची केला. पाठ म्हणजे पाठांतर. पाठांतर अनेक ग्रंथांचा अभ्यास केल्यानंतर त्याच्या धर्तीवरही आपण काव्य रचले त्याला पाठ म्हणतात. पहा, संतांचं काव्य प्रासादिक असतं तर इतरांचं काव्य धीट पाठ या प्रकारांत मोडतं. काव्यांचे हे 3 प्रकार नीट समजून घ्यायला हवेत. आत्महत्यांसारखे सामाजिक ज्वलंत प्रश्न, राजकारण आदी विषयांवर साहित्यिक कवी त्यांच्या परीनं आसूड ओढतात. जनमानसाला त्यांची ही कला आवडते, भावतेसुद्धा. मात्र भगवंताकडं नेणारं काव्य, भक्तीकडं वळवणारं साहित्य अशा सवंग लोकप्रियता मिळवणाऱ्या साहित्य कला प्रकारांहून वेगळंच असतं. म्हणून समर्थ आपल्याला धीट व पाठ या प्रकाराचं साहित्य त्यांच्या मर्यादा समजावून देत आहेत. निर्भीड पण ओढून ताणून रचलेलं, जबरदस्तीनं केलेलं काव्य हे धीट कवित्व होय. पूर्वी लिहिलेले लेख साहित्य अभ्यासातून त्यातील काही वेचे पाठ करून त्यासारखी कविता करणं म्हणजे पाठ कवित्व. पण पाठांतर जरी भरपूर असलं तरी त्या शब्दातील संवेदनशीलता कशी पाठ करणार? फुलांचं एकसारखं दुसरं चित्र काढता येईल, पण त्या फुलांच्या सुगंधाला कसं चितारणार? हे जसं शक्य नाही तसं शब्दातील प्राण, अर्थ, लक्षांश हृदयाला भिडलाच नाही तर ते शब्द आणि नदीतील गोटे यात फरक तो काय असणार? धीट व पाठ काव्यप्रसंगानं समाज कदाचित प्रभावित होईलही, पण त्या आधारे भगवंताकडं जाता येत नाही. धीट पाठाच्या कविता प्रामुख्यानं कोणत्या विषयावर रचल्या जातात ते सांगताना समर्थ पुढे म्हणतात. शीघ्रची कवित्व जोडिले, दृष्टी पडिले तेची वर्णिले, भक्ती वाचून जे केले त्या नाव धीट पाठ. म्हणजे जे जे दृष्टीला पडले त्यावर जे शीघ्र कवित्व केले जाते आणि ज्यात भक्ती नसते त्याला धीट पाठ असे नाव आहे. कामिक रसिक शृंगारिक, वीर हास्य प्रस्ताविक, कौतुक विनोद अनेक या नाव धीट पाठ. म्हणजे कामिक, रसिक, शृंगारिक, वीर, हास्य या रसांनी युक्त, ज्यात काही आश्चर्यजनक गोष्टी, विनोद, प्रास्ताविक वगैरे असते त्याला धीट पाठ म्हणतात. मन झाले कामाकार, तैसेची निगती उद्गार, धीट पाठे परपार, पाविजेत नाही. म्हणजे मन ज्यावेळी काम वासनेने भरून कामाकार होते त्यावेळी जे कवी काव्य रचतो ते कामाकारच असते, त्याला धीट पाठ म्हणतात. पण अशा काव्याने भवसागरातून मुक्तता होणार नाही. व्हावया उदरशांती, करणे लागे नरस्तुती, तेथे केली जे विपत्ती त्या नाव धीट पाठ. म्हणजे पोटातील भुकेची आग शांत करण्यासाठी मनुष्यांची स्तुती करण्याकरता जे विद्वत्ता प्रगट केली जाते त्याला त्या काव्याला धीट पाठ असे म्हणतात. पहा, कामिक, शृंगारिक, वीर, हास्य, पश्चाताप, कौतुक, विनोद असे विषय धीट पाठ कवितांमध्ये हाताळले जातात. सामान्य मनुष्याचं मन काम, शृंगार आदी रसांना लालचावलेलं असतं, म्हणून त्याची तृप्ती करणारं साहित्य मोठ्या प्रमाणात निर्मिलं जातं. लोकांची तशी भूक असल्यामुळं अशा धीट पाठ प्रकारातील काव्यानं लोकांचं मनोरंजन होतं आणि त्याबरोबरच साहित्यिकास प्रसिद्धीही मिळते, मनरतब मिळतो, ऐश्वर मिळतं. त्यामुळं लोकेशनेपायी धीट पाठ प्रकारात काव्यरचना करणारी अनेक मंडळी समाजात दिसून येतात.
त्यांचं मन कामाकार आहे. ज्या काव्यातून मनुष्य स्तुती घडते व त्या योगे हार तुरे घेऊन स्वतःचीच पाठ थोपटून घेणं घडत असतं, असं साहित्य सर्वसामान्य असतं. ते सर्व धीटपाठ या काव्य प्रकारात येतात. अशा साहित्य प्रकारानं साहित्यकाचा उदरनिर्वाह चालतो, त्याचा समाजात दबदबा वाढतो हे खरं आहे. पण ते साहित्य ईश्वरी दरबारात ऊन पडतं. त्यामुळं खरी कविता अशी असावी, किंबहुना ती कशी नसावी हे समर्थ आपल्याला पुढच्या काही ओव्यातून सांगत आहेत. कवित्व नसावे धीटपाट, कवित्व नसावे खटपट, कवित्व नसावे उद्धट, पाषांडमत. म्हणजे कवित्व धीटपाट नसावे किंवा ते ओढून ताडून केलेले नसावे, तसेच ते उद्धट किंवा पाखंड मनाने किंवा पाखंड मताने युक्त असे नसावे. कवित्व नसावे वादांग, कवित्व नसावे रसभंग, कवित्व नसावे रंगभंग, दृष्टांतहीन. म्हणजे कवित्व हे वादंग माजवणारे नसावे किंवा ते रसभंग करणारे नसावे, तसेच ते रंगभंग करणारे अथवा दृष्टांतहीन नसावे. कवित्व नसावे पल्लाळ, कवित्व नसावे बाष्फळ, कवित्व नसावे कुटिळ, लक्षणीया. म्हणजे कवित्व पल्लाळिक, लांबवलेले किंवा बाष्फळही नसावे, तसेच कोणा कुटील माणसाला लक्षून केलेले नसावे. पहा, ज्या कवित्वाची समर्थ या ठिकाणी चर्चा करत आहेत त्या कवित्वामध्ये प्रासादिकता हवी. काव्यातील अशी प्रासादिकता केवळ अनुतापातून आणि भगवंताप्रती असणाऱ्या उत्कट भक्तीतूनच येऊ शकते. काव्य धीटपाट या प्रकारातील नसावं, त्यात शाब्दिक कसरत ओढाताण नसावी, त्यात पाखंडीपणा उद्धटपणा असता कामा नये, वादाविवादाला तोंड फुटेल, रसभंग होईल असं काव्य नसावं. पल्लाळ, लांबलचक, पाचकळ, लबाड, हलक्या दर्जाचं, तसंच छंद, मात्रा, वृत्त आदी काव्यशास्त्रांचे नियम मोडणारं काव्य असू नये. गझल तो एक बहाणा आहे, असली मकसद तो उसे रुझान आहे. या सूत्रानुसार काव्य साहित्यिक यांची निर्मिती भगवंताला आनंदित करण्यासाठी, त्याला रिझवण्यासाठी व्हायला हवी. भगवत भक्ती मनात रुजावी म्हणून कवितेची रचना व्हायला हवी. भगवंत साक्षी आहे, त्याची स्तुती सुमनं तोच लिहून घेतोय अशी भावना कविता रचताना असावी. सारांश म्हणजे ओंकार तंतू अबाधित ठेवून रचलेलं काव्यच प्रासादिक होतं. सत्तत्वाविषयीचा भाव नसेल तर रचलेली कविता कशी असते ते समर्थ पुढच्या काही ओव्यांतून सांगत आहेत. हीन कवित्व नसावे, बोलीचेनी न बोलावे, छंदभंग न करावे, मुद्राहीन. म्हणजे हीन दर्जाचे असे कवित्व नसावे, त्यात पुनरावृत्ती नसावी. म्हणजे पुन्हा पुन्हा येणारे छंद किंवा येणारी पुनरावृत्ती कधीही नसावी आणि छंदवृत्ते वगैरेंच्या नियमांचा भंगही केलेला नसावा. निर्दोष असं काव्य असावं. व्युत्पत्तीहीन, तर्कहीन, कळाहीन, शब्दहीन, भक्ती ज्ञान वैराग्यहीन कवित्व नसावे. म्हणजे व्युत्पत्तीहीन, तर्कहीन, कलाहीन, शब्दहीन अथवा त्यात भक्ती ज्ञान वैराग्याचे वर्णन नाही असे कवित्व नसावे. भक्तिहीन जे कवित्व तेची जाणावे ठोंबे मत, आवडीहीन जे वक्तृत्व कंटाळवाणे. म्हणजे भक्तिहीन असलेले कवित्व म्हणजे अडाणी माणसाचे मत असे समजावे. भक्तीची आवड नसताना केलेले वक्तृत्व कंटाळवाणे होते. भक्तिविन जो अनुवाद तोची जाणावा विनोद, प्रीतीविन संवाद घडे केवी. म्हणजे भक्तीशिवाय केलेले काव्य म्हणजे विनोद किंवा करमणूक होय. भगवंताविषयीचा
भगवंताविषयी जर प्रेम नसेल तर भगवंताशी संवाद कसा घडेल? भक्तीशिवाय, भगवंताच्या प्रेमाशिवाय होणारी काव्यरचना ही केवळ मनोरंजनाचं एक साधन ठरतं. ते साधकाच्या परमार्थिक उन्नतीसाठी अजिबातही उपयोगाचं नसतं. भक्तीतून, अनुतापातून स्फुरलेलं प्रासादिक काव्य कसं असतं याचं सविस्तर चिंतन आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. धीट, पाठ या प्रकारातील काव्य दृश्यातील आनंद मिळवून देणारं असलं तरी भगवंत प्राप्तीच्या दृष्टीनं ते कुचकामी ठरतं. त्याचं कारण सांगताना समर्थ पुढे लिहितात, असो धीट पाठ ते ऐसे, नाथिले अहंतेचे पिसे, आता प्रासादिक ते कैसे सांगिजेल. म्हणजे असो धीटपाठ या प्रकाराचे कवित्व हे कशा प्रकारचे असते? मिथ्या असलेल्या अहंकाराला लागलेले ते एक प्रकारचे वेडच असते. आता प्रासादिक कवित्व कसे असते ते सांगितले जाईल. पहा, कविता करता करता येऊ लागली किंवा कविता करता येऊ लागली की त्यात अहंकार डोकावू लागतो. सामान्य कवींच्या बाबतीत असं नेहमी घडतं, कारण ते लोकेशने पायी कविता करत असतात. आजच्या काळात अनेक शीघ्र कवी साहित्य क्षेत्रात उदयाला येतात. जितक्या शीघ्रतेनं त्यांच्या कविता निर्माण होतात तितक्याच शीघ्रतेनं त्या लयालाही जातात. केवळ नाव कमावणं, प्रसिद्धी, पैसा मिळवणं एवढाच त्यांचा उद्देश असतो. त्यामुळं धीट पाठ काव्य प्रकारातील कविता करणाऱ्या कवींना अहंतेचं वेड लागलेलं असतं, असं समर्थ सांगतात. अशा कविता भगवंत दरबारी मुळीच टिकत नाहीत. तिथं चालते ती फक्त संतांची प्रासादिक काव्यरचना. धीट पाठ कविता व प्रासादिक कविता यांच्यातील फरक समजावून घ्यायचा असेल तर अशा कविता रचणाऱ्या कवींच्या अंतरंगांचा सूक्ष्म अभ्यास करणं इष्ट ठरेल. ज्यांचा ओंकार तंतू कधीच खंडित होत नाही त्यांच्याकडूनच प्रासादिक काव्य निर्मिती होते, असं समर्थांनी या अगोदरच सांगितलेलं आहे. परावाणीमध्ये स्फुरलेला हा ओंकार म्हणजे नाद ब्रह्म पश्चंतीमध्ये भावरूप धारण करतो. त्यास सूक्ष्म अर्थ प्राप्त होतो व तो अर्थ पुढं मध्यमेमध्ये शब्दाकार होतो. हा शब्द वैखरीतून उच्चारला जातो. अशा रीतीनं ओंकारापासून ते वैखरीपर्यंतचा हा एक संघ धागा होतो. हा एक संघ धागा आहे. तो अखंड राहिला तरच प्रासादिक काव्य निर्माण होतं. या ओंकार तंतूमध्ये खंड पडण्याचं कारण असं आहे की परावाणीतील अनाहत नादाला जिथं सूक्ष्म अर्थ मिळतो अशा पश्चंती वाणीच्या ठिकाणी आपल्या अनेक वासनांची रेलचेल असते. अर्थांतरासाठी तिथं नुसती धामधूम चाललेली असते. थोडं अंतर्मुख होऊन शांतपणे बसून आपणच आपल्या मनाचा, चित्ताचा अभ्यास करावा, म्हणजे हे आपल्या चटकन लक्षात येईल. असं म्हणतात की मन सतत आपल्याशी बोलत असतं. मनाशी होणाऱ्या संवादात आपल्याला पश्चंतीचं स्वरूप समजू शकतं. सभोवताली घडणाऱ्या घटना बघून आपलं मन चरडपतं, उद्विग्न होतं. प्रसंगी मत्सर उत्पन्न होतो. काम, क्रोधादी विकारही मनाला सतावत असतात. अशा स्थितीत आपलं मन पश्चंतीतून सूक्ष्मार्थानं आपल्याशी बोलत असतं. त्याला वाणीची गरज नसते. केवळ अर्थांद्वारे, संवेदनेद्वारे असा आंतरिक संवाद आपल्या नकळतपणे घडत असतो. कुठून येतो हा अर्थ? एखाद्या घटनेकडं, वस्तू किंवा व्यक्तीकडं बघताना प्रत्येकाची प्रतिक्रिया ही वेगवेगळी असू शकते. कारण पश्चंतीमध्ये जो भाव उत्पन्न होत असतो त्यानुसार प्रतिक्रिया येत असते. आणि शुद्ध भाव उत्पन्न होण्यासाठी शुद्ध चित्त आवश्यक असतं. चित्ताची शुद्धता मोजण्याचं यंत्र अजूनही विकसित झालेलं नसलं
तरी संतांची करुणामय दृष्टी मात्र त्याच्याकडे येणाऱ्या प्रत्येकाच्या चित्तांचा जणू एक्सरे काढत असते. परावाणीमध्ये जरी रामनामाचं अखंड गुंजन चालत असलं तरी कुणाच्या चित्तामध्ये किती वासना विषय भरलेत हे संतांना ताबडतोब कळतं. संत कबीर म्हणायचे, राम हमारा जप करे हम बैठे आराम. परावाणीत झंकारणार भगवंताचं स्फुरण अर्थात अखंड निनादत असलेलं नाम ऐकण्यापलीकडं कबीर काहीच करत नाहीत. स्मरण करण्याचं कष्ट देखील त्यांना उरत नाही, कारण त्यांचं चित्त अत्यंत शुद्ध असल्यामुळं परावाणीत निनादत असलेला भाव मध्ये कुठंही न अडकळता थेट वैखरीतून व्यक्त होतो. सामान्य जीवाचं मात्र तसं नसतं. त्याच्या पसंतीचं ठिकाण चित्तवासना विकारांनी भरलेलं आहे. त्यामुळं परावाणीतील प्रतिभा सहजपणे वैखरीत येत नाही. त्यामुळं त्याची कविता साहित्य प्रासादिक ठरत नाही. वाणी कवित्व प्रासादिक हवं असेल तर त्यात नक्कल करून चालत नाही. दुसरा एखादा उत्स्फूर्तपणे बोलतोय मग मीही तसंच बोलेन असा प्रकार इथं नसतो. अभ्यासातून ग्रंथ वाचनातून प्रासादिकता मिळवता येत नाही. अभ्यास अवश्य असावा, त्याबद्दल दुमत नाही, पण हवा तोच चपलक शब्द किंवा एखाद्या शब्दाचा अन्वयार्थ जसा पाहिजे तसाच व जेव्हा पाहिजे तेव्हा तत्परतेनं सुचणं किंवा एखादा दृष्टांत तात्काळ देणं यासाठी भगवंताची कृपा आवश्यक असते. केलेला अभ्यास, मनन, चिंतन, वाचन योग्य वेळेस योग्य ठिकाणी सामान्यांना कळेल अशा समर्पक शब्दात परिणामकारकरित्या मांडता येणं ही प्रासादिकता होय. यात ओढाताण उपयोगाची नाही, नक्कल तर मुळीच नाही. मग उत्तम पुरुषाला हे साधतं तरी कसं? चित्तातील विकार दूर होऊन जेव्हा ते शुद्ध होऊ लागतं तेव्हा पश्चंतीमधील कोंडी फुटू लागते आणि परावाणीत स्फुरलेला भाव विना अडथळा थेट वैखरीपर्यंत येऊन पोचतो. मग चित्ताची शुद्धी कशी करायची? पश्चंतीला मोकळं कसं करायचं? अंतरंगात ठाण मांडून बसलेल्या अनंत प्रकारच्या विषयांपासून चित्ताला मुक्त कसं करायचं? असे प्रश्न साधकाला सतावू लागतात. मनातील घाण बाहेर काढता येईल, चित्त शुद्ध करता येईल अशी कुठली शास्त्रक्रिया किंवा एखादी औषध पद्धती सध्या तरी उपलब्ध नाही आहे आणि तशी ती होण्याची शक्यताही नाही. चित्तशुद्धीसाठी वाणीमध्ये प्रासादिकता येण्यासाठी एकच उपाय आहे आणि तो म्हणजे ज्यानं स्वतःची चित्तशुद्धी केली आहे अशा सत्पुरुषाला शरण जाणं. त्यांनी दिलेल्या साधनपथावरून अत्यंत तळमळीनं प्रयत्नपूर्वक चालत राहणं. अंतरीची तळमळ वाढू लागली की तिचं पर्यवसान निधिध्यासात होतं. नाम घ्या, साधन करा असं सद्गुरू अगदी बेंबीच्या देठापासून ओरडून आपल्याला सांगत असतात. पण नाम साधन आपल्यासाठी एक उपाधी बनूनच राहत असतं. एखादं वस्त्र काही काळ परिधान करावं आणि नंतर कपाटात ठेवून द्यावं, तसं काही काळ साधन करून आपण ते मनाच्या कुठल्या तरी कप्प्यात ठेवून देतो आणि लगेचच विषयांमध्ये लोळू लागतो. चित्तशुद्धीसाठी साधन कसं करायला हवं ते समर्थ पुढे सांगत आहेत. वैभव कांता कांचन जयास वाटे हे वमन. अंतरी लागले ध्यान सर्वोत्तमाचे. म्हणजे वैभव, स्त्री आणि सोने हे ज्याला वमनाप्रमाणे त्याज्य वाटते आणि ज्याच्या अंतरी सर्वोत्तमाचे ध्यान लागलेले असते. जयास घडीने घडी लागे भगवंती आवडी. चढती वाढती गोडी भगवतजनाची. म्हणजे ज्याला घडोघडी भगवंताच्या ठिकाणी आवड उत्पन्न होत असते आणि त्यामुळे त्याला
भगवत जनात चढती वाढती गोडी लागते. पहा, सद्गुरूंनी दिलेल्या नामाच्या आधारे भगवंताचं स्मरण क्षणाक्षणाला वाढत जाणारं असावं. त्यातूनच भगवंताविषयी आवड उत्पन्न होते आणि भक्ती व भक्तीतून गोडी वाढू लागते. भगवंताची निकट आपल्याला किती भासते यावरच त्याची आपल्यावरील कृपा अवलंबून असते. तळमळ जितकी जास्त तितका कृपा वर्षाव जास्त. भगवंताविषयीचं आकरण प्रेम म्हणजे भगवंताविषयीचं आकारण असं प्रेम, त्याच्या प्रती असणारा भक्तिभाव आपल्याला एका विलक्षण उंचीवर नेत असतो. कसा ते आपण पुढे पाहूया. समर्थ म्हणतात, जो भगवत जने विन जाऊ नेदी एक क्षण, सर्व काळ अंतकरण भक्ती रंगे रंगले. म्हणजे जो भगवत जनाशिवाय एक क्षणही जाऊ देत नाही आणि ज्याचे अंतकरण सर्व काळ भक्तीत रंगलेले असते. पहा, ज्याच्या हृदयात भगवंता वाचून दुसरं काहीच नाही, भगवत जनाशिवाय जो एक क्षण देखील वाया घालवत नाही, ज्याचं अंतकरण भक्तिरंगात न्हावून निघालेलं आहे, त्याच्या चित्ताची शुद्धी होण्यास वेळ लागत नाही. घरातील केर भरून कचराकुंडीत टाकता तरी येतो, तसं चित्तातील विकाररूपी कचरा बाहेर टाकायचा तरी कसा. ईश्वराच्या अतीव प्रेमानं जेव्हा डोळ्यांना अश्रुधारा लागतील तेव्हा समजावं की चित्तातील कचरा बाहेर पडू लागला आहे. असा निर्मळ मनुष्य कसा असतो ते सांगताना समर्थ पुढे सांगतात, जया अंतरी भगवंत अचळ राहिला निवांत, तो स्वभावे जे बोलत ते ब्रह्मनिरूपण. म्हणजे ज्याच्या अंतकरणात निरंतर भगवंत अचळ आणि निवांत वास करून राहिलेला असतो, तो सहज स्वभावाने जे जे बोलतो ते ब्रह्मनिरूपणच असते. अंतरी बैसला गोविंद तेने लागला भक्तिछंद, भक्ती विन अनुवाद आणिक नाही. म्हणजे त्याच्या अंतरी गोविंद राहिलेला असल्यामुळं त्याला भक्तीचा छंद लागलेला असतो. त्यामुळे भक्तीशिवाय दुसरा विषयच त्याच्या बोलण्यात येत नाही. पहा, ज्याचं चित्त शुद्ध झालं आहे त्याच्या अंतरंगात भगवंत अचल निवांत राहत असतो आणि तो जे सहज बोलतो ते ब्रह्मनिरूपण होऊन जातं. भगवंत अंतर्यामी ठाण मांडून बसल्यामुळं त्याला भक्तीचा छंद जडलेला असतो. भक्तीखेरीज त्याला अन्य विषयच नसतो. हीच खरी गुरुकृपा होय. घरदार, पैसा अडका आदी प्रपंचिक इच्छा मनातून जेव्हा हद्दपार होतात तेव्हा मन निर्वासन होतं. तेव्हा चित्ताची शुद्धी होऊन तिथं भगवंताचं अखंड ध्यान नाम चालू होतं. अशा उत्तम पुरुषांच्या अंतरीची अवस्था सांगताना वर्णन करताना समर्थ पुढे म्हणतात, तो प्रेम रंगे रंगला, तो भक्तीमध्ये मातला, तेने अहंभाव घातला पायांतळी, गात नाचत निशंक, तयास कैचे दिसती लोक, दृष्टी त्रैलोक्य नायक वासोन ठेला. म्हणजे त्याच्या हृदयात सर्वोत्तमाचे पुरुषोत्तमाचे अखंड ध्यान चालत असते आणि ते अखंड ध्यान चालत असल्यामुळं वैभव, पैसा, काम, वासना आदी गोष्टी त्याला ओकारीसारख्या त्याज्य वाटतात. तो भगवंताच्या प्रेमात रंगल्यामुळं भक्तीच्या धुंदीत मस्त असल्यामुळं निशंक मनानं नाचू लागतो, गाऊ लागतो. आपल्याला कोण काय म्हणतंय याची त्याला पर्वा नसते. देहबुद्धी, जनमानसाची लाज, अहंभाव त्यानं पायंदळी तुडवलेला असतो. आजूबाजूच्या लोकांचं अस्तित्व त्याला जाणवत नाही, कारण त्याच्या नजरेत सर्वत्र त्रैलोक्यनायक अर्थात भगवंतच भरून राहिलेला असतो. भजनात तल्लीन झालेल्या संत मीराबाई जेव्हा नाचत गात कृष्ण मंदिरात प्रवेश करतात तेव्हा तिथला पुजारी त्यांना सांगू लागतो, या मंदिरात स्त्रियांना प्रवेश नाही. त्यावर भानावर येऊन मीराबाई उत्तरतात, इथं
श्रीकृष्णाशिवाय दुसरं कोण आहे ज्याला तुम्ही प्रवेश नाकारताय? त्यांना सगळीकडे फक्त कृष्ण दिसत होता. चित्तशुद्धी झालेल्या जीवाच्या हृदयातच भगवंत प्रगट होतो. मग त्यात उत्तम जीवाची कशी स्थिती होते ते पहा. ऐसा भगवंती रंगला आणिक काही न लगे त्याला, स्वइच्छा वर्णू लागला ध्यान कीर्ती प्रताप. म्हणजे जो अनन्यतेनं भगवंताच्या ठाई रंगून जातो त्याला कसलीच वासना स्पर्श करू शकत नाही. ज्याचं चित्त पूर्णपणे वासनारहित झालं आहे, ज्याची पश्यंती मोकळी झालेली आहे, असा सत्पुरुष मग स्वच्छंदपणे भगवंताचं गुणगान करू लागतो. भगवंताची कीर्ती प्रताप याचं वर्णन करू लागतो. त्याच्या परावाणीतील झंकारलेला ओंकार थेट वैखरीतून ओघवत्या शब्दातून प्रसाद रूपानं बाहेर पडू लागतो. तो जे काही बोलेल, भजन करेल, काव्य रचेल ते सर्व प्रासादिक असतं. सत्पुरुषाच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या प्रासादिक वाणींची आणखीन एक वैशिष्ट्य पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. ओंकारातून न तोडल्यानं सत्पुरुषाच्या परावाणीतील स्फुरण अर्थात भगवंताची वाणी विना अडथळा त्याच्या वैखरीतून प्रासादिक शब्दातून व्यक्त होऊ लागते. प्रासादिकता ही बाह्यांगानं शिकायची गोष्ट नसून त्यासाठी भगवंताची सद्गुरूंची कृपा असावी लागते. अशी कृपा उत्कट भक्तीतून संपादन करता येते. प्रासादिक रचना या भगवंत निर्मित असतात. रामचरितमानस हा ग्रंथ तुलसीदासांनी लिहिला खरा, पण त्या ग्रंथाची अनेकदा परीक्षा घेतली गेली. अशाच एका परीक्षेदरम्यान काही तत्कालीन धर्ममार्तंडांनी काशी विश्वेश्वराच्या मंदिरात अनेक ग्रंथांसोबत रामचरितमानस हा ग्रंथही ठेवला. मात्र तो ठेवला अगदी तळाशी व त्यावर बाकीचे ग्रंथ ठेवले. मग त्यांनी मंदिराचं दार बंद करून त्या मंदिराला कुलूप लावलं. दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी जाऊन पाहतात तो काय, तळाशी ठेवलेला रामचरितमानस हा ग्रंथ सर्वात वर होता. आणि इतकंच नव्हे तर प्रत्यक्ष शिवजींनी त्यावर स्वाक्षरी केलेली होती. सत्यम शिवम सुंदरम म्हणजे प्रत्यक्ष भगवंतानंच रामचरितमानसवर मान्यतेची मोहर उमटवलेली होती. सामान्यांच्या परमार्थिक जडणघडणीस उपयोगी यावा म्हणून ईश्वरानंच तो ग्रंथ तुलसीदासांकडून लिहवून घेतला होता. तशीच गोष्ट आपल्या महाराष्ट्रात देहूक्षेत्री घडलेली होती. संत तुकोबांचा अहोरात्र दुस्वास करणाऱ्या मंडळींनी तुकाराम महाराजांची अभंगगाथा इंद्रायणीच्या डोहात बुडवली. मात्र काही दिवसांनी ती गाथा जशीच्या तशी पाण्यावर आली. नाही म्हणायला तिच्या कड्या तेवढ्या ओलसर झाल्या होत्या. ती गाथा वाचवणारा प्रत्यक्ष पांडुरंगच होता. कारण गाथेवरील अक्षर न अक्षर त्यानंच तर लिहून घेतलं होतं. बहुजनांच्या उद्धारासाठी भगवंतच संतांकडून ग्रंथनिर्मिती काव्यनिर्मिती करून घेत असतो. त्यामुळं संत साहित्य हे प्रासादिक असतं आणि ते अनेकांना लोकांना पटावं म्हणून तसंच आपल्या भक्ताचा अभिमान राखण्यासाठी भगवंतच आत्ता उल्लेख केलेल्या घटनांसारख्या लीला करत असतो. त्यामुळं समर्थ सांगतात, त्याचे भक्तीचे कौतुक तया नाव प्रासादिक, सहज बोलता विवेक प्रगट होय. म्हणजे सुमारे 400 वर्षापूर्वी जिथं हा दासबोध ग्रंथ लिहिला गेला त्या शिवतरगळीत कुठल्या सोयी होत्या, किती संदर्भ ग्रंथ समर्थांच्या हाताशी उपलब्ध होते. एकदम निर्मनुष्य घनदाट जंगल भाग, त्यात अंधारी अशी एक घळ, एक मिनमिनता दिवा, उन्मनी अवस्थेत एका विशिष्ट मस्तीत समर्थांच्या मुखातून प्रासादिक शब्द बाहेर पडतायत आणि कल्याणस्वामी न थकता ते टिपून घेत आहेत. काय त्या दोघांची अवस्था असेल बघा. या मागचं रहस्य उलगडताना
समर्थांनी दासबोधाच्या अगदी शेवटी म्हटलंय, भक्ताचेनी साभिमाने कृपा केली दासरथीने, समर्थ कृपाची वचने तो हा दासबोध, सकळ करणे जगदीशाचे आणि कवित्वची काय मानुषाचे, ऐशा अप्रमाण बोलण्याचे काय घ्यावे. म्हणजे जो भगवंताची उत्कट भक्ती करतो त्या भक्ताचा भगवंताला अभिमान वाटतो. प्रभू रामचंद्रांनी रामदासांचा अभिमान धरला, त्यांच्यावर कृपा केली आणि त्यातून स्फुरलेली प्रासादिक वचनं म्हणजे हा दासबोध ग्रंथ होय. भक्ताचं नाव मोठं व्हावं म्हणून रामरायानंच रामदासांकरवी दासबोधरूपी महाकाव्य रचलं. त्यामुळं समर्थ म्हणतात, विश्वातील सारं कर्तेपण जर त्या जगदीश्वराचं आहे तर मग या कवित्वाचं कर्तेपण माझ्याकडं घेणं हे अप्रमाण नाही का ठरणार. तेव्हा निर्विकार निर्विकल्प निशब्द भगवंतच भक्ताचा अभिमान धरून त्याच्या अनन्य भक्तीचं कौतुक व्हावं म्हणून त्याच्या वाणीतून प्रासादिक शब्द प्रसवू लागतो. प्रत्येक सत्पुरुषाच्या साहित्य निर्मितीमागचा खरा सूत्रधार भगवंतच असतो. संतांच्या ग्रंथातील अभंगातील वचनं ही भगवंताची वचनं असतात. सद्गुरूंचे बोल हे प्रत्यक्ष ईश्वराचे बोल आहेत, अशी आपली दृढ भावना असायला हवी. मग आपल्या मनात किंतु परंतु येण्याचं कारणच उरत नाही. संतांच्या अशा प्रासादिक साहित्याचा अनेक साहित्यधुरीण त्यांच्या साहित्यिक अंगानं अभ्यास करतच असतात. फारसं शिक्षण नसताना, काव्यशास्त्राची पार्श्वभूमी नसताना संत अत्यंत परिपूर्ण असं काव्य कसं बरं रचत असतील, असा प्रश्न आजच्या साहित्यकारांना भेडसावत असतो. कविता करताना एका सामान्य कवीला काय करावं लागत असेल? शब्दांची जुळवणी करणं, यमक जुळवणं, अलंकार किंवा वृत्तांत ते बसतंय का नाही ते बघणं, योग्य अर्थ त्यातून ध्वनित होतोय का याची चाचपणी करणं. एवढं करूनही त्यात गेयता नसेल, मनासारखी ती रचना नसेल तर पुन्हा लिहिणं, हे सगळं करताना आजच्या कवींची किती तारांबळ उडत असेल याची कल्पनाच केलेली बरी. पण 4-2 इयत्ता शिकलेल्या संतांच्या काव्यात तशी कुठली उणीव असतच नाही. त्यांचं काव्य सर्वांगानं सुंदर, स्वच्छ असतं, कारण ते काव्य सर्वोत्तमाचं असतं. पुरुषोत्तम असा भगवंत जे करतो ते अचूक असणारच. त्यात आपण पामर काय चुका शोधणार. प्रासादिक कवित्वाची लक्षणं सांगताना समर्थ म्हणतात, एका कवित्व लक्षण कलेचे करू निरूपण, जेणे निवे अंतकरण श्रोतयांचे. म्हणजे संतांचे अभंग उत्कृष्ट शब्दात रचलेले, अनेक प्रकारे गाता येणारे, आनंददायी तसंच मनाला निवविणारे, शांत करणारे असतात. त्यांच्या अंतर्यामी एक भगवंतच भरून असल्यानं ते सर्वांगानं भगवंतमय बनतात. त्यांच्या पश्यंतीमध्ये इतर कल्पना, भावना, वासना नसतातच. त्यामुळं परावाणीतील ओंकाराशी त्यांचा धागा जोडलेला असतो व तिथून जन्मलेल्या व्युत्पन्न प्रतिभेच्या आधारे ते जे काही बोलतात, काव्य करतात ते सारं प्रासादिक होऊ लागतं. अशा प्रासादिक कवित्वाची प्रधान लक्षणं समर्थ पुढच्या ओव्यांमधून सांगत आहेत. आजच्या कवींनी ती अंगीकारली तर त्यांचं काव्यही संतांप्रमाणेच प्रासादिक बनू शकतं. समर्थ पुढे सांगू लागतात, कवित्व असावे निर्मळ, कवित्व असावे सरळ, कवित्व असावे प्रांजळ अन्वयाचे, कवित्व असावे भक्तिबळे, कवित्व असावे अर्थागळे, कवित्व असावे वेगळे अहंतेसी, कवित्व असावे कीर्तिवाड, कवित्व असावे रम्य गोड, कवित्व असावे जाड प्रतापविशी. म्हणजे संतांची कविता निर्मळ, सरळ, प्रांजळ असते. जणू स्वच्छ आरशाप्रमाणे ती असते. भगवंताशी होणारा संवादच त्या काव्यातून उतरलेला असतो. कविता भगवंताप्रती असलेल्या भक्तीतून जन्मास यावी. त्यात भगवंताची भरपूर स्तुती असावी, ती अर्थपूर्ण असावी. सर्वात महत्त्वाचं म्हणजे समजा
कविता सामान्यांना भगवंताकडे वळविणारी जरी नसली तरी त्यात अहंता मात्र अजिबात असता कामा नये. अहमचा स्पर्श न झालेली कविताच प्रासादिक होऊ शकते. कवित्व असावे सोपे, कवित्व असावे अल्परूपे, कवित्व असावे सुल्लपे. चरणबंद. मृदू मंजुळ कोमळ, भव्य अद्भुत विशाळ, गौल्य माधुर्य रसाळ, भक्तिरसे. म्हणजे समर्थ सांगतायत की समर्थ रचित मनाच्या श्लोकाचं उदाहरण घ्या. मोजक्या शब्दात 4च चरणांचा एक श्लोक, भुजंग प्रयास वृत्तीतील साधी सुलभ अर्थपूर्ण व तितकीच भावपूर्ण शब्दरचना. आजही त्यातील प्रत्येक श्लोक मराठी माणसाच्या हृदयात घर करून आहे. भक्तिरसानं उथंबलेलं हे श्लोक मृदू कोमल व त्याच वेळी भव्य दिव्यही आहेत. त्यांचं जितकं मनन चिंतन करायला जावं तितके ते विशाल व्यापक वाटू लागतात. बुद्धी सिद्धी यांनी युक्त असं काव्य साहित्यदृष्ट्याही बरोबर हवं. संदर्भ दृष्टांत देऊन ते फुलवलेलं असावं. अशा रीतीनं प्रासादिक काव्याची काही लक्षणं समर्थांनी ओवी 41 ते 47 मध्ये सांगून ठेवलेली आहे. नवकवींना मार्गदर्शन ठरतील अशी काही रहस्य सूत्र समर्थांनी या समासाच्या शेवटी सांगून ठेवले आहेत. प्रासादिक कवितेतून 18 गोष्टी साध्य होऊ शकतात हे त्यांनी ओवी क्रमांक 48 ते 53 मध्ये सांगितलेलं आहे. ते म्हणतात की प्रासादिक कवितेमुळं अनुताप उत्पन्न होतो. लौकिकाची अर्थात स्वार्थाची म्हणजे स्वार्थी देहबुद्धीची लाज वाटू लागते. आत्मज्ञान म्हणजे काय ते उमजतं. ज्ञान वृद्धिंगत होतं. वृत्ती मावळून भक्तिमार्गाची अनिवार्य ओढ लागते. देहबुद्धी अस्तंगत होते. भवसागर आटतो व हृदयी भगवंत प्रगट होतो. सुबुद्धी लाभल्यामुळं मतांतर संपुष्टात येतं. विवेक जागृत होऊन परब्रह्माची प्रचिती येऊ लागते. दृश्यभास ओसरतो. अद्वैत तत्व उदयाला येतं. अतीव समाधान लाभून दृश्य बंधन तुटतात. अशी दिव्य फलश्रुती असणारी प्रासादिक कविता सज्जनांना मान्य असते. श्री समर्थांच्या अफाट काव्याचं तर काय वर्णन करावं. एकनाथ महाराज, श्री संत तुकाराम महाराज, नामदेव महाराज यांच्या कवित्वाचं कोणत्या शब्दात कौतुक करायचं. समर्थ शेवटी म्हणतात, ऐसे कवित्व लक्षण सांगता ते असाधारण, परंतु काही एक निरूपण बुजावया केले. म्हणजे उत्तम कवितेचं स्वरूप थोडंफार कळावं म्हणून काही लक्षणं समर्थांनी या समासात सांगून ठेवलेली खरंय. पण उत्तम काव्याची समग्र वैशिष्ट्य थोडक्यात सांगणं खरोखरच अवघड आहे. ती गोष्टच अवघड आहे. धीट पाठ काव्य प्रकारातील कवितेची लक्षणं सुरुवातीला समजून घेत प्रासादिक काव्याची विलक्षणता समजून घेण्याचा प्रयत्न जरूर करावा. साधनेत राहून चित्तशुद्धी करता सद्गुरू कृपेनं प्रासादिकता आपल्या वाणीत आणण्यासाठी प्रयत्नशील राहावं. भले आपल्या सर्वांनाच काव्यनिर्मिती करणं जमणार नाही, पण तुम्ही कोणाचं अंतकरण दुखवू नका असं सद्गुरूंचं एक वाक्य सदैव ध्यानी धरून त्यानुरूप जरी आपलं आचरण ठेवलं तर काही अंशिका होईना प्रासादिकता आपल्याही वाणीमध्ये निश्चितच येईल आणि आपला हा सद्गुरूंना समर्थांना अभिमान धरावासा वाटेल. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे कवित्व कळा निरूपण नाम समास 3. जय जय रघुवीर समर्थ.